इकडे इकडे बघा. तिकडे ढकला. कास धरण आणि त्यातून उघड्या पाटातनं पाणी यायचं. त्यावेळेस ही परिस्थिती, पहिलं खापरी पाईपलाईन होती, त्यावेळेस आजोबांनी केली होती. पण नंतर जसं जसं वस्ती वाढली, शहर वाढलं, शहर वाढल्यानंतर लोकसंख्या वाढली आणि त्यानंतर मग त्या उघड्या पाटाने जेव्हा पाणी यायचं ते गढूळ असायचं. कारण की संपूर्ण जे बाकीचे इथनं येस तोपर्यंत सातारपर्यंत पाणी पोचत, सगळे गावांना पाणी मिळावं यासाठी आम्ही एक योजना आखली त्यावेळेस की त्यावेळेस मग सगळ्यांना प्रत्येक गावाला जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यांना पाण्याचा कुठल्याही प्रकारचा सोर्स नाही, त्यांना एक ह्या टॅप देण्यात यावा. आणि तिथून सुरुवात झाली. एक संकल्प म्हणजे मला मनात वाटलं की आपण कासची उंची जर वाढवली नाही, पुढची लोकसंख्या पाहता कसं होणार. मग तोपर्यंत इथं बरेच युनेस्को, वर्ल्ड हेरिटेज, फॉरेस्ट सगळे सगळे मग एन्व्हायरमेंट हे सगळे तोपर्यंत सगळे जागरूक झाले आणि त्यांनी सांगितलं. मी त्यांना त्यावेळेस मग त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलो. हेलिकॉप्टरमधून आम्ही जेव्हा इथे आलो त्यांना ठिकठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल असेल त्या लोकांना घेऊन आलो. त्यांना समजून सांगितलं की हे सातारा शहर आणि तिथं आजूबाजूचा जो शहराचा विस्तार होतो त्यांना पाण्याचा दुसरा कुठलाही सोर्स नाही. या ठिकाणून इथं जर बंधारा वाढवला नाही तर भविष्य काळात त्यांची पाण्याची मोठ्या प्रमाणावर पंचायत होईल आणि त्याच्यामुळं दुसरा पाण्याचा काही सोर्स नाही. आणि मग साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांनी मग ते मान्य केलं. त्याचा जवळपास 1, 1.5, 2 पावणे 2 वर्ष त्याचा पाठपुरावा करण्यात वेळ गेला. त्यांना मग घेऊन आलो. एरियल सर्वे केला हेलिकॉप्टर. इथले कुठं म्हणजे पाणी कुठून आणणार. मग आजूबाजूचे गावं त्यांना सुद्धा पाण्याचा सोर्स हाच आहे. मग तिथं आपण सगळ्या जे गाव आहेत जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी किंवा ह्या संपूर्ण पठार भागावरचे त्यांना आम्ही संपूर्ण टॅप दिला. आता ती पाईपलाईन जी केली होती ती पूर्वीची होती ती अपुरी, म्हणजे ते छोटी होती. म्हणून आता ह्याचा जे प्रेशर आहे त्या प्रेशरला ते पाईप टिकत नाही. आता पाईपलाईनचं पण काम चालू आहे. त्याच्यावरती मग आपण तिथं सातारचे जेवढे काय स्ट्रीट लाईट्स आहेत त्याचं एक विचार आला की आपण तिथं टर्बाईन का पॉवर हाऊसचे तर पहिलं टर्बाईन असायचं, तिथे एक आपण कुठेतरी टर्बाईन हे करू जेणेकरून जे काय संपूर्ण साताराचे स्ट्रीट लाईट्स आहेत त्याच्यामुळं संपूर्ण सातारचं जे नगरपालिकेला बिल द्यायला लागतं. जे टर्बाईन असं तो प्रोजेक्ट करून त्यांची मान्यता घेतली. त्याला जवळपास नाही म्हणलं तरी 1.5 पावणे 2 वर्ष झाले. मग कामाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी आल्यानंतर एवढं बरं वाटतं. कारण पुढची वाढती लोकसंख्या पाहता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे उपनगर जे सातारा नगरपालिकेत त्यांचा समावेश झाला हे सगळं पाहता या पाणी जर नसलं तर त्यांची मोठ्या प्रमाणात आपदा झाली असते. आणि म्हणून हे धरणाला सुरुवात केली. त्यात आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट घेतलाय संपूर्ण आणि बरं वाटतं. म्हणजे कुठेतरी माझ्या हातून किंवा माझ्या बरोबर असणारे जेवढे काय मित्रमंडळी आहेत त्या सगळ्यांचं, नगरसेवक असतील, नगरसेविका असतील,
संपूर्ण जेवढं माझं योगदान आहे तेवढं ह्यांचं पण सगळ्यांचं लोकांचं योगदान आहे. लोकांकरता हा अत्यंत चांगला प्रोजेक्ट आहे. कारण की आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी लातूर बितूर ह्या भागात जर पाहिलं तर पाण्याअभावी ट्रेननी तिथं तुम्हाला पाणी न्यावं लागतं. आपलं सगळ्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की आज आपलं नैसर्गिकदृष्ट्या सातारा जर पाहिला तर आज 12 मोठे धरणं कुठं असतील तर आपल्या ह्या जिल्ह्यात आहे. कोयन्यासारखं धरण जर पाहिलं तर तिथं ते हायड्रो इलेक्ट्रिक होते. त्यानंतर त्याच्या अगोदर मी जेव्हा कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस संपूर्ण जे बाकीचे धरणं झाले त्यामुळं आता लोक जे नोकरीच्या शोधात ते विस्थापित झाले होते मुंबईसारख्या ठिकाणी ते डोंगरी भागातले खास करून लोक ते आता त्यांचं परत रिग्रेशन म्हणजे पुन्हा ते आपल्या गावी यायला लागलेत आता. आणि आज टुरिझम इंडस्ट्री वाढली इथं, लोक आले पाहिजे. पण त्याचबरोबर लोक जे इथं स्थानिक लोक आहेत त्यांना तर संपूर्ण पाणी पुरवठा झाला तर तिथं. आणि माझी कळकळी विनंती आहे संपूर्ण लोकांना, स्थानिक आणि जे कोण संपूर्ण जे टुरिस्ट इथे येतात की कृपया हा एवढा सुंदर परिसर आहे. हा परिसर म्हणजे काय माझा एकट्याचा नाही, हा आपला परिसर आहे. आणि आपला परिसर समजून तिथं कचरा बिचरा याचं दक्षता घेतली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्यात. नाहीतर आपण थोडीशी ते जिथं कचरा कुंडी नसेल तर तिथं गाडीत ठेवून त्याचं तिथं नंतर दिसेल तिथं टाकावं. कारण की हे निसर्ग आहे, हे आपण जर जतन नाही केलं तर कोण करणार? आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला दिसतंय की म्हणजे आज पूर्वीचं कास मला माहित आहे. आताचं कास म्हणजे एवढं भव्य आहे. आणि त्या समोरच्या बाजूला तिकडनं म्हणजे त्या आपण तिकडनं आलो तर 2 बेट आहेत शहरात. तिथं सुद्धा माझं प्रपोजल आहे की तिथं सुद्धा बंधारे घालायचे आणि तिथं म्हणजे म्हणजे घाट आपल्या त्या वरच्या पठारावरून आल्यानंतर 2 बेट आहेत. तर तिथं 2 बंधारे घालायचे जेणेकरून अजून पाणी साठा कसं वाढवता येईल. कारण की एक लक्षात घ्या, पाण्याशिवाय काही नाही. पाणी आहे तर आपण आहे. नाहीतर आपल्याला माहिती आहे पाणी जर नसलं तर आपदा किती होती. आणि एवढा सुंदर परिसर आहे त्यामुळं बिनेस्को वर्ल्ड हेरिटेज जे काय असेल हा असंच राहावं. तिथलं झाडांची तोड होऊ नये. तर केंद्र शासनाकडनं मी संपूर्ण ते वेस्टर्न घाट्स असेल किंवा हे बाकीचे जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे सगळे आपण त्याच्यात सगळे जे काय या भागासाठी सगळे आपण लागू केलेले आहेत. जेणेकरून हा एक वर्जिन एरिया असंच राहिलं पाहिजे. कारण की ठिकठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे कॉलेजला असताना बिनाळ्याला गेल्यानंतर आज लोणावळा ओळखू पण येत नाही. झाडं सगळे एवढे झाडांची तोड झाली. खरं तर तिथं गेल्यानंतर असं वाटतच नाही की आपण आणि लोकांना माझी कळकळीची विनंती की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की झाडं तोडणं सोपं आहे. पण आपण जे जिवंत आहोत ते या झाडांमुळे जिवंत आहोत. कारण की जे आपण ऑक्सिजन घेतो ते त्यांच्याकडनं आपल्याला मिळतं. कारण जे कार्बन डायऑक्साईड आपण देतो जे श्वास घेतल्यानंतर सोडल्यानंतर ते कार्बन डायऑक्साईड ते अब्झॉर्व करतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यामुळं जास्तीत जास्त झाडांची लागवड करावी. जास्तीत जास्त झाडं सगळ्यांनी जपावेत आणि हा परिसर सुंदर ठेवावा. कारण की आपण एखादा कचरा टाकला तर आपल्याला माहिती आहे आपण टाकला. पण लोकांना ते उचलणार कोण? काय कोण करणार? त्यामुळे असाच हा सुंदर परिसर झाला पाहिजे. बरेच प्रोजेक्ट्स आपल्या हे म्हणजे आता ह्या संपूर्ण पठार भागावरती माझा विचार आहे की तिथं म्हणजे मी ऑलरेडी प्रपोजल दिलंय की एरो स्पोर्ट्स म्हणा किंवा संपूर्ण ग्लायडिंग बिल्डिंग पठार भागावरती हे जर केलं तर अजून पर्यटक वाढेल. त्याच्यामुळं ह्या संपूर्ण भागातले लोक जे एका काळी स्वतःचं पोटाची खळगी भरण्याकरता उदरनिर्वाह करता जे विस्थापित होऊन पुणे, मुंबई, ठाणे त्यानंतर पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी जायचे. त्या लोकांनी इथंच राहायला पाहिजे. इथंच त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. कारण की कुटुंब एका ठिकाणी
कामाला तिथं जायचं. बघता बघता आयुष्याची वर्ष कशी निघून जातात कळत नाही आणि मानसिक स्वास्थ्य पण लाभत नाही. त्या हिशोबाने आपण हे सगळं केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा परिसर सुंदर ठेवा एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती. बरं साहेब, आपल्या नावाने बोगस कॉल आमिर खान यांनी केलेला आहे. याबद्दल गुन्हा दाखल झाला. आमिर खान आमिर बोगस खान कॉल के केलेला नाम आहे से आपल्या आपको नावाने. फर्जी ये का मामला दर्ज किया गया है क्या कहेंगे?